तर कॅश बॉम्बवरून मोठा गदारोळ झाला, विरोधकांनी हल्लाबोल केला. जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. अंबादास दानवेंकडून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल. सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके. जनतेला सांगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण, पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत. दानवेंकडून व्हिडिओ पोस्ट करत नाव न घेता आरोप. ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला मानहानीचा दावा दाखल करणार. दानवेंचा बोलविता धनी रायगडवासी असेल. सत्यता असल्यास राजीनामा देईन. महेंद्र दळवींचं दानवेंना आव्हान. नक्की कायदेशीर नोटीस हे करणार, त्यांच्यावर मानेचा गुन्हा दाखल तर नक्की करणार मी. पण विधिमंडळाच्या पटलावर मी विषय मांडून महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना यातला सत्यता काय आहे ही लोकांना. कारण मी ओपन चॅलेंज दिलंय, जर याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता आली तरी माझा आमदारकीचा मी राजीनामा त्या पटलावर द्यायला तयार आहे. मी कुणाचा राजीनामा मागितला नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट. तर व्यक्तीला ओळखतो म्हणूनच व्हिडिओ ट्विट केला. दानवेंचं वक्तव्य. खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा, माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाहीये. त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही. व्हिडिओमध्ये पैसे समोर असलेल्या व्यक्तीचा चेहरा का दाखवला नाही, प्रसिद्धीसाठी सर्व सुरू. दळवींचं आव्हान अंबादास दानवेंनी स्वीकारावं. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीच्या रूपानं आणि रायगडमध्ये तटकरेंच्या रूपानं आम्ही घरात शत्रू पाळून ठेवलाय. महेंद्र थोरवेंची राष्ट्रवादीवर टीका. एखाद्याला प्रसिद्धी माध्यम आता थोडंसं ते कमी पडायला लागला. विरोधी पक्षनेतेपद गेलं, आमदारकी गेली आणि त्याच्यामुळे मग आता कुठंतरी चर्चेत यावं. कारण पूर्वी जे काही केलेल्या करामती आहेत ते त्यांना असं वाटतंय की आपण अजून त्याच तोऱ्यामध्ये आहोत. अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही, तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद दुसऱ्याचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील याच्यात. कर्जतच्या फार्म हाऊसवर जा, किती कॅश गाडून ठेवली कळेल. कॅशबाबतचे आरोप ठाकरे सेनेचे आमदार करतायत, हे आश्चर्य. कर्जतच्या फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल. नितेश राणेंचा आरोप. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश बीचच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. महेंद्र दळवींनी स्पष्टीकरण दिलंय. दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. संजय शिरसाट यांचा दावा. तर निवडणुकीत खोक्यांचा वापर झाला हे लपून राहिलेलं नाही. महाराष्ट्रात असा धिंगाणा कधी पाहिला नाही. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. व्हिडिओतील नोटा कुठून आल्या, काळा पैसा बाहेर येतोय. दानवेंनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर भास्कर जाधव यांची टीका. काही आमदार हे खुलेआमपणे त्या व्हिडिओ गेममध्ये पैशाची बंडल दाखवतात आणि उभे राहत आहेत. आणि म्हणून हा पैसा सगळा काळा पैसा आहे, 2 नंबरचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे आणि तो अगणित आहे. अंबादास दानवेंचे आरोप बिनबुडाचे. बॅग आणून क्रॉप करायची, मीडिया समोर आणायची, हे चुकीचं आहे. दानवेंच्या आरोपांवर संतोष बांगर यांचा पलटवार. याची चौकशी व्हायला पाहिजे. ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. बॅग आणली, क्रॉप केली आणि ती आपल्या दळवीच्या म्हणजे आपण ज्या पद्धतीने मीडियावरती दाखवतायत ते दाखवतायत. हे आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी अंबादास दानवेचा हा कळवाना विषय आहे. आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणात मोठी अपडेट. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांवर कारवाई होणार. नागपुरात विधानसभा विशेषाधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब. कल्याणमध्ये भाजप शिवसेना आमने सामने. शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही. शिवसेनेच्या अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा. आडवे आलात तर जशास तसं उत्तर देऊ. भाजपच्या वरुण पाटील यांचा पलटवार. सांगली महापालिका निवडणूक. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीसोबत लढणार. अजित पवार गटाकडून 30 जागांची मागणी. मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून चाचपणी करून उमेदवार ठरवले जातील. अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंकडून स्पष्ट. सीएसएमटी स्थानकावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नवीन आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे. त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होतीये.
पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार, कंत्राटदारांनी खरोखर कामं केली आहेत का याची चौकशी व्हावी. व्हिडिओ दाखवत संदीप देशपांडे यांची मागणी. आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो. जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू. संपन्न राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडा सरकारनं उचललाय. आर्थिक शिस्त मोडून लोकप्रिय घोषणांसाठी हजारो कोटींची कर्ज, सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर टीका. 2.5 वर्षांनंतर मी मंत्री होणार, तसा मला शब्द दिलाय. धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती. त्याला काय अडचण नाही. 2.5 वर्षानंतर आम्ही आहोत. 2.5 वर्षांतर मंत्री ते बदल होईलच. साधारण कधी वर नाही लागणार तुमचे मंत्री? 2.5 वर्ष. तसा शब्द नाही आता सगळ्यांचा तर शब्द आहेच. बघू आता काय होते. 2.5 वर्ष वेट अँड वॉच. हर्षवर्धन पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांना पत्र. इथेनॉल आणि एमएसपीच्या अंतरात वाढ करण्याची पत्रातून मागणी. अमित शहांचं राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांना पत्र. विरोधी पक्षांकडून वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रात उल्लेख. सदर घटना राज्यसभेत रेकॉर्डवर घेण्याची मागणी. शहांचा काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा.